जय श्री कृष्ण सर्वांना। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकता। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन। आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सर्वप्रथम आपण या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात, त्यानंतर त्याचं तात्पर्यही जाणून घेऊयात। जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म सर्वतः दिव्यत्व प्राप्त करते। तर याचं जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात। पूर्णपणे श्रीकृष्ण भावना भावित झाल्यामुळे मनुष्य सर्व द्वंद्वापासून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणाच्या दोषांपासूनही मुक्त होतो। त्याला श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या स्वरूप स्थितीचे ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन श्रीकृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही। त्यामुळे तो प्रत्येक कार्य, तर याचं जे पुढील तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात। आदि विष्णू म्हणजे श्रीकृष्णां तीर्थ करतो म्हणून त्याचे कर्म अज्ञानाप्रमाणे यज्ञाप्रमाणे आहे, कारण यज्ञाचा उद्देश हा परम पुरुष श्री विष्णू श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हाच आहे। अशा कर्मामुळे प्राप्त होणारी फळे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात आणि त्यामुळे कर्त्याला कर्मफळांचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाही। तर यज्ञ करण्याचे जे फायदे आहेत तेही मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। तो जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही व्हिडिओ माझा तुम्ही बघू शकता। तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। श्रीकृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रिया सर्वस्वी निमग्न झालेला असतो। या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे। तर याचं जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात। श्रीकृष्ण भावना भावित होऊन केलेली कर्मे शेवटी कशी आध्यात्मिक ध्येय प्राप्ती करून देतात ते या श्लोकात सांगितलं आहे। श्रीकृष्ण भावना भावित अशी अनेकविध कर्मे आहेत आणि त्या कर्माचे वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात येईल। मात्र आता केवळ श्रीकृष्ण भावनेच्या तत्वाचे विवेचन करण्यात आले आहे। भौतिक विकारांमध्ये गुरफटलेला बद्ध जीव भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे, तरीही त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे। ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला श्रीकृष्ण भावना म्हणतात। उदाहरणार्थ दुधाचे पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा मनुष्य जेव्हा उदराच्या व्यधीने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्याच दुसऱ्या पदार्थाने दह्याने बरे केले जाते। त्याचप्रमाणे विषयक सुद्धा बद्ध जीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो। या पद्धतीलाच सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते। या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणावर श्रीकृष्ण भावना भावित होऊन किंवा केवळ श्रीकृष्णांतीर्थात केली जाते तितक्याच प्रमाणात तेथील वातावरण आध्यात्मिक होते। ब्रह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय। भगवंत दिव्य आहेत आणि त्यांचा दिव्य देहामधून निस्तृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते आणि हेच त्याचे दिव्य तेज आहे। अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत, पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक
म्हटले जाते। हे भौतिक आवरण श्रीकृष्ण भावनेद्वारे तत्काळ काढून टाकता येते। याप्रमाणे श्रीकृष्ण भावने तीर्थात अर्पण केलेले हविद्रव्य हे हविद्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी, हवनाची प्रक्रिया, हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजे ब्रह्म किंवा परमसत्य होय। परमसत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते। जेव्हा पदार्थाचा उपयोग परमसत्यातीर्थात केला जातो तेव्हा त्या पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते। मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच श्रीकृष्ण भावना होय। जेव्हा मन पूर्णपणे श्रीकृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधीस्थ आहे असे म्हटले जाते। या दिव्य भावनेमध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीस यज्ञ असे म्हटले जाते। आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा हवन यज्ञाचा अधिष्ठ आणि अंती प्राप्त होणारे फळ सर्व काही परमब्रह्मामध्ये एकत्रित होते। श्रीकृष्ण भावनेची हीच पद्धती आहे। तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य हे जाणून घेऊयात। काही योगीजन देवदेवतांतीर्थात विविध प्रकारचे यज्ञ करून त्यांची उत्तम रीतीने उपासना करतात आणि त्यांतील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात। तर याचं ते तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात। पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे श्रीकृष्ण भावना भावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात। मात्र इतर काही लोक या प्रकारच्या यज्ञाद्वारे देवी देवतांची उपासना करतात आणि इतरही काही लोक परमब्रह्म किंवा भगवंताच्या निर्विशेष तत्वातीर्थात यज्ञ करतात। म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत। निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञाकांची केलेले निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञाचे बाह्यकारी वर्णीकरण दर्शवितात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेतलं। पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेऊया। तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्रीकृष्ण, जय श्रीराम।